आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यासाठी आनंदाची बातमी। गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जीवनवाहिनी मानले जाणारे हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरण भरल्याने मोसम खोऱ्यातील शेतकरी, नागरिक आणि पशुपालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या 2 दिवसापासून झालेल्या पावसामुळे हरणबारी धरण 100% भरले आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून यंदाच्या खरीप हंगामाला नवी ऊर्जा मिळाली आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पेरणीनंतर उगवलेली पिके कोमेजण्याच्या स्थितीत होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते। मात्र गेल्या 2 दिवसातील दमदार पावसामुळे शेतामध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले असून कोवळ्या पिकांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे। हरणबारी धरण भरल्याने बागलाण आणि मालेगाव तालुक्यातील शेकडो गावांना मोठा लाभ होणार आहे। मोसम नदीकाठावरील विहिरी, कूपनलिका आणि इतर जलस्रोतांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे। त्याचबरोबर नदीकाठावरील शेतीला सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणार असल्याने खरीपसह पुढील हंगामालाही याचा फायदा होणार आहे। डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने हे धरण तुलनेने लवकर भरते। मात्र धरणात वाढत चाललेल्या गाळामुळे त्याची जलसाठा क्षमता कमी होत असल्याची बाब स्थानिकांनी पुन्हा अधोरेखित केली आहे। धरणातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी केली आहे। यामुळे बागलाण आणि मालेगाव तालुक्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि भूजल पातळीला दीर्घकालीन फायदा होईल असे मत व्यक्त केले। सध्या हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने संपूर्ण मोसम खोऱ्यात आनंदाचे वातावरण आहे। आगामी काळातही पावसाचा जोर कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगाम अधिक बळकट होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत।